Hello students, class 12 biology chapter number 9 control and coordination part 6 आणि आजचे आपले टॉपिक आहेत मिड ब्रेन, हाइंड ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. फर्स्ट मिड ब्रेन लोकेटेड बिटवीन डायन्सिफिलॉन अँड पोन्स वेरोली. आता या व्हिडिओमध्ये बरेच मी डायग्राम इन्क्लूड केलेले आहेत तुम्हाला प्रत्येक पॉईंट समजावा म्हणून, तर आपण डायग्राम थ्रू सगळं बघणार आहोत. Midbrain located between diencephalon and pons varolii. This one is midbrain. Okay. Then contains cerebral aqueduct or ater. It contains cerebral aqueduct. इथं आहे cerebral aqueduct. Okay. Then corpora quadrigemina are 4 rounded elevations on dorsal surface. Corpora quadrigemina 4 elevations आहेत तिथं, rounded elevations on dorsal surface. हे आपण इथं बघूया, हे corpora quadrigemina म्हणून त्याला काय म्हटलं गेलं आहे, quadri means 4, so it is corpora quadrigemina on dorsal surface. डायग्राम जास्त असल्यामुळे थोडे स्लाइड पुढे मागं प्रत्येक वेळी होत जाणार आहेत, पण हे सगळं तुम्हाला समजण्यासाठीच मी केलेलं आहे. देन 2 superior colliculi involved in visual reflexes and 2 inferior colliculi are relay centers for auditory reflexes. म्हणजे हे जे काही 4 राउंडेड एलिव्हेशन्स आहेत त्यामध्ये परत कसे 2 इन्फिरियर वरच्या बाजूला असणारे काय 2 इन्फिरियर कॉलिक्युला आहेत जे कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहेत, फॉर व्हिज्युअल रिफ्लेक्शन, विजनसाठी. आणि जे सुपिरियर आहेत ते विजनसाठी असणार आहेत आणि जे इन्फिरियर आहेत ते ऑडिटरी रिफ्लेक्सेससाठी असतील. हे म्हणजे हे जे काही 4 आहेत, आपण इथं बेटर वेनं दिसेल तर हे वरचे 2 असणार आहेत ते व्हिज्युअल रिफ्लेक्सेससाठी असणार आहेत आणि खालचे 2 असतील ते ऑडिटरी रिफ्लेक्सेससाठी असणार आहेत. देन इथं अजून परत तुम्हाला जर बघायचं असेल तर या डायग्राममध्ये आपल्याला दिसतं की सुपिरियर कॉलिक्युला आणि इन्फिरियर कॉलिक्युला, म्हणजे तिथं जे 4 बघितले आपण तेच इथं या बाजूनं इथं सुपिरियर असतील आणि इथं खालच्या बाजूला ते इन्फिरियर असतील. म्हणजे प्रत्येक वेळी ही डायग्राम एकदा डॉर्सल वेनं दाखवण्याचा मी प्रयत्न करेन, एकदा वेंट्रल व्ह्यू, एकदा लॅटरल व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करेल. जसं तुम्हाला जिथं बेटर समजेल, बेटर वेळं, तर ती डायग्राम तुम्ही बघू शकता. तर ह्या डायग्राम बुकमधली यातली एकच डायग्राम असेल, पण बाकीच्या सगळ्या मी तुम्हाला समजावं म्हणून त्या ॲड केलेल्या आहेत. देन 2 fibrous tracts called cerebral peduncle or crura cerebri on inferior surface. Then near center of midbrain, mass of gray matter scattered within white matter called as red nucleus. आता फर्स्ट काय असणार आहे, हा क्रुरा सेरेब्री किंवा त्याला सेरेब्रल पेडिकल असं म्हटलं जातं, जो काय आहे फायब्रस ट्रॅक आहे. ओके, इन्फिरियर सरफेसला. आणि त्यानंतर असेल मिडब्रेनच्या सेंटरला ग्रे मॅटर स्कॅटर्ड विदिन व्हाईट मॅटर, म्हणजे जो काही ग्रे मॅटर आहे तो व्हाईट मॅटरमध्ये स्कॅटर झालेला आहे आणि इट नोन ॲज रेड न्यूक्लियस. इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन कंट्रोलिंग पॉश्चर अँड मसल टोन. म्हणजे जे काय आपलं पॉश्चर आहे ते आणि मसल टोन कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, रेड न्यूक्लियस. अँड इट मॉडिफाईंग सम मोटर ॲक्टिव्हिटीज अँड मोटर कोऑर्डिनेशन. प्लस त्याचा अजून काय रोल असणार आहे, मॉडिफाईंग सम मोटर ॲक्टिव्हिटी जे आपल्या आहेत ते जास्त मॉडिफाय करणं आणि प्लस त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करणं, हे इतकं काय असणार आहे रेड न्यूक्लियसचं फंक्शन आहे. आणि रेड न्यूक्लियस म्हणजे काय, तर मास ऑफ ग्रे मॅटर स्कॅटर्ड इन व्हाईट मॅटर कॉल्ड रेड न्यूक्लियस. हे इतके पॉईंट आहेत मिड ब्रेनमध्ये. म्हणजे आय होप तुम्हाला हे पहिल्याच याच्यात समजणार नाही कारण थोड्या टर्म डिफिकल्ट आहेत, तरी पण तुम्ही डायग्रामचा रेफरन्स घेऊन हे सगळं बघू शकता. हवं तर मी तुम्हाला एक सिम्पल वेनं नोट्स काढून पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे इम्पॉर्टंट जे आहे ते सगळं कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं फक्त इतकंच लक्षात ठेवायचं, त्याचं लोकेशन कुठं आहे, त्यानंतर हा जो ॲक्वेडक्ट आहे सेरेब्रल ॲक्वेडक्ट, नंतर मोस्ट इम्पॉर्टंट कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, तिथं असणार आहे 2 सुपिरियर आणि 2 असणार आहेत इन्फिरियर. सुपिरियर असतील व्हिज्युअल रिफ्लेक्सेससाठी, इन्फिरियर असतील ऑडिटरी रिफ्लेक्सेससाठी. देन जे काय फायब्रस ट्रॅक आहे तो काय सेरेब्रल पेडिकल, याचा रोल पुढं आहे. जस्ट इथं लक्षात ठेवा की क्रुरा सेरेब्री असं सुद्धा म्हटलं जातं त्याला, इन्फिरियर सरफेसला आहे. आणि त्यानंतर सेंटर जे आहे मिड ब्रेनचं तिथं काय असणार आहे, ग्रे मॅटर स्कॅटर्ड विदिन
white matter known as red nucleus, and its function in controlling posture and muscle tone. It also modify some motor activities and motor coordination. Next part असणार आहे hind brain. Posterior region of brain consists of pons varolii, cerebellum and medulla oblongata. आता जे काही मिड ब्रेन आहे तो आपण कुठं म्हटलं की पॉन्स व्हेरोली आणि डायन्सिफिला आणि पॉन्स व्हेरोली याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे आता त्यानंतर सुरू होईल हँड ब्रेन. आता हे पॉन्स व्हेरोली इथं असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जसं आपण या डायग्राममध्ये बघितलं मिड ब्रेन आणि त्यानंतर काय असेल पॉन्स. ओके, पॉन्स व्हेरोली हे लक्षात घ्या की इथं मिड ब्रेन झाल्यानंतर लगेच असेल म्हणून काय म्हटलं आपण की हा जो मिड ब्रेन आहे तो कशामध्ये आहे तर वरती डायन्सिफिलॉन आणि त्याच्या खाली पॉन्स यांच्यामध्ये मिड ब्रेन असणार आहे. आणि हँड ब्रेनचे पार्ट कोणते असणार आहेत पॉन्स, सेरेबिलम अँड मेड्युला ऑब्लांगेटा. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे पॉन्स व्हेरोली. इट अपियर्स एज राउंडेड बल्ज ऑन अंडर साइड ऑफ ब्रेन स्टेम अँड कंटेन अ क्रॉस बँड ऑफ नर्व फायबर्स. हा जो आहे तो बल्ज लाईक अपिअरन्स आहे त्याचा आणि इट कंटेन्स क्रॉस बँड ऑफ नर्व फायबर्स. इट कंटेन्स नर्व फायबर्स अँड कनेक्टिंग सेरेब्रम, सेरेब्युलर लोब्स अँड मेड्युला ऑब्लांगेटा अँड स्पायनल कॉर्ड. म्हणजे याचं काय फंक्शन असतो, काय कनेक्ट करतो, इट कनेक्ट सेरेब्रम, सेरेब्युलर लोब्स, मेड्युला ऑब्लांगेटा अँड स्पायनल कॉर्ड. Then cerebellum, it is second largest part of brain and consists of two lateral hemispheres and central vermis, composed of white matter with thin layer of gray matter, that is cortex. इथं बघूया आपण हा पार्ट असणार आहे सेरेबिलमचा. अजून इथं बघू शकता तुम्ही की हा पार्ट असणार आहे सेरेबिलमचा. इथं व्हाईट मॅटर आहे, त्यानंतर ग्रे मॅटर, आणि हे जे काही इंटरमिक्सिंग झाल्यामुळं इथं जे काही ट्री लाईक ॲपिअरन्स दिसतो याला अर्बोर विटे असं म्हटलं जातं. ते बघणारच होतं आपण पुढं. इट इज सेकंड लार्जेस्ट पार्ट, कन्सिस्ट ऑफ टू लॅटरल हेमिस्फेअर्स अँड सेंट्रल वर्मिस. वर्मिस आहे तो कसं आहे कंपोज्ड ऑफ व्हाईट मॅटर विथ थिन लेअर ऑफ ग्रे मॅटर. वर्मिस इथं बघूया आपण वर्मिस याला म्हटलं जातं. तर इट कन्सिस्ट ऑफ ग्रे मॅटर composed of white matter and around there is thin layer of gray matter. It is known as vermis, also cortex. Then white matter intermixes with gray matter. जर आपण म्हटलं की बघितलं आता की व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर इंटरमिक्स झाल्यामुळं एक ट्री लाईक पॅटर्न तयार होतो. इथं सुद्धा बघतो आपण की इंटरमिक्स झाल्यामुळं काय होतं, एक ट्री लाईक पॅटर्न तयार झालेला आहे आणि त्याला काय म्हटलं जातं अर्बोर विटे. हे असणार आहे सेरेबिलममध्ये. आता पुढे सरफेस ऑफ सेरेबिलम शो कॉन्व्होल्युशन्स, that is gyri and sulci. Over 30 million neurons lie in cortex. म्हणजे हा as compared to its structure it contains more neurons. म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त न्यूरॉन्स असतात कॉर्टेक्समध्ये. 3 pairs of myelinated nerve bundles called cerebellar peduncle connect cerebellum to other parts of CNS. 3 pairs of myelinated nerve bundles असतात आणि ज्याला सेरेब्युलर पेडिकल असं म्हटलं जातं. आणि हा काय करतो तर सेरेब्युलमला बाकीचे जे काय CNSचा पार्ट आहे त्याला कनेक्ट करण्याचं काम करतो. आता त्याचे फंक्शन्स बघूयात. खरं तर ह्या टर्म्स बऱ्याचशा डिफिकल्ट आहेत, त्यामुळे तुम्हाला एकदा हे ऐकला किंवा एकदा बघितला किंवा इवन दो तुम्ही एकदा टेक्स्टबुक जरी वाचला तरी तुम्हाला हे काहीही लक्षात येणार नाही. परत तुम्हाला हे वाचावं लागेल तरच तुम्हाला हे सगळं समजणार आहे. इट मेंटेन्स इक्विलिब्रियम ऑफ बॉडी, देन पॉस्चर, बॅलन्सिंग, ओरिएंटेशन, मॉडरेशन ऑफ वॉलेंटरी मुवमेंट्स, मेंटेनन्स ऑफ मसल टोन. मसल टोनला मेंटेन करण्याचं काम करतं, प्लस वॉलेंटरी जे काही मुवमेंट आहेत त्यांना मॉडरेट करण्याचं, ओरिएंटेशन, बॅलन्सिंग, जे आपलं पॉस्चर आहे, आपल्या बॉडीचं बॅलन्सिंग आहे, ते सगळे जे काही मुवमेंट्स आहेत ते कंट्रोल करण्याचं काम कोण करतं तर सेरेबिलम.
इट इज रेग्युलेटरी सेंटर फॉर न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटीज. न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजे ज्या न्यूरॉनच्या कंट्रोलमध्ये मस्क्युलर ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात म्हणून त्याला काय म्हटलं जातं, न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटीज अँड कंट्रोल रॅपिड ॲक्टिव्हिटीज. रॅपिड ॲक्टिव्हिटीज ज्या काही फास्ट ॲक्टिव्हिटीज आहेत त्यासुद्धा कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, सेरेब्रम, लाईक वॉकिंग, रनिंग, स्पीकिंग एक्सेट्रा. इथं लक्षात घ्या परत एकदा, हे हँडवेरिनमध्ये आपल्याला पॉन्स व्हेरोली आणि सेकंड काय म्हणजे पुढं त्यानंतर असेल सेरेब्रम आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मेड्युला ऑब्लिगेटा. पॉन्स व्हेरुलामध्ये व्हेरोलीमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर क्रॉस बँड आणि कनेक्ट द सेरेब्रम, सेरेब्युलर लोब्स, मेड्युला ऑब्लिगेटा अँड स्पायनल कॉर्ड. देन मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सेरेब्युलम, की त्याचा एक स्ट्रक्चर कसं आहे. यामध्ये लार्जेस्ट सेकंड लार्जेस्ट पार्ट आहे, त्यानंतर वर्मिस, सेंट्रल वर्मिस, आणि ह्यामध्ये काय व्हाईट मॅटर with thin layer of gray matter. Then white matter intermixes with gray matter and show tree-like pattern known as arborvitae. इतकं लक्षात ठेवा. आणि त्यानंतर ते तिथं जे काय कॉन्व्होल्युशन्स गायरियन सल्क आहे आणि याबद्दल आपण लास्ट व्हिडिओमध्ये बोललो की एक्झॅक्टली काय असतं. तर आपल्याला लवकरात लवकर जास्त तुम्हाला व्हिडिओ मिळतील ह्यासाठी मी थोडं जे पूर्वी झालेलं आहे त्यावर डिस्कशन परत करणार नाही. Then there are over 30 million neurons lie in cortex. म्हणजे सगळ्यात जास्त न्यूरॉन्स आहे, सगळ्यात जास्त नाही पण जास्त न्यूरॉन्स आहेत तिथं, इतकं लक्षात ठेवायचं. देन मायलिनेटेड नर्व बंडल्स, इट कनेक्ट सेरेब्युलम टू अदर पार्ट्स ऑफ CNS आणि त्याचे फंक्शन्स. ओके. देन मेड्युला ऑब्लिगेटा, हा जो पार्ट आहे तो आहे मेड्युला ऑब्लिगेटाचा. posterior conical part of brain and continuous as spinal cord. posterior conical part, ब्रेनचा posterior conical part आहे आणि तो पुढे जाऊन काय ॲज अ स्पायनल कॉर्ड कंटिन्यू होतो. इट हॅज इनर ग्रे मॅटर अँड आउटर व्हाईट मॅटर. इट कंट्रोल्स इनव्हॉलंटरी व्हायटल फंक्शन्स. जे काही इनव्हॉलंटरी व्हायटल फंक्शन्स आहेत, आता व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी माहितीच आहे, तर त्यातले इनव्हॉलंटरी व्हायटल फंक्शन्स लाईक हार्टबीट, रेस्पिरेशन, वॅसोमोटर ॲक्टिव्हिटीज अँड पेरिस्टाल्सिस. म्हणजे हार्टबीट, रेस्पिरेशन, व्हॅसोमोटर ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, तर ॲक्शन ऑफ ब्लड वेसल्स, म्हणजे जे काय त्यांची डायमीटर अल्टर होते, कन्स्ट्रिक्ट होणं, डायलेट होणं, हे असणार आहेत व्हॅसोमोटर ॲक्टिव्हिटीज. आणि पेरिस्टाल्टिक मुवमेंट, ओके, जे डायजेस्टिव्ह ट्रॅकमधल्या ज्या काय स्टमकमध्ये असेल तर त्या काही पेरिस्टाल्टिक मुवमेंट आहेत त्या कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, मेड्युला ऑब्लिगेटा. जे काही इनव्हॉलंटरी मुवमेंट्स आहेत त्या. देन इट कंट्रोल्स नॉन व्हेटल रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटीज लाईक कफिंग, स्नेझिंग, स्वॅलोईंग, ओमिटिंग, व्यानिंग, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करण्याचं कामसुद्धा कोण करतं, मेड्युला ऑब्लिगेटा. देन कॅव्हिटी ऑफ मेड्युला कॉल्ड फोर्थ व्हेंट्रिकल ऑर मेटासियल. मेड्युला ऑब्लिगेटाची जे कॅव्हिटी आहे त्याला काय म्हटलं जातं, फोर्थ व्हेंट्रिकल ऑर मेटासियल. अँड रूफ जे काय अपर त्याचं सरफेस आहे has choroid plexus which secrete CSF, central cerebrospinal fluid, and with 3 openings. इथं 3 openings येतात. pairs of lateral foramen of Luschka, यालाच म्हटलं जातं foramen means opening, and then median foramen of Magneti. हे डायग्राममध्ये आपण बेटर वेनं बघूया की इथं foramen of Luschka जे आपण आता बघितलं की 3 openings आहेत पेअर, and then there is foramen of Magneti. हे आहे मेड्युला ऑब्लिगेटालाच काय म्हटलं जातं, फोर्थ कॅव्हिटी जी आहे त्याची त्याला काय म्हटलं जातं, फोर्थ व्हेंट्रिकल ऑर मेटासेल. हे सुद्धा लक्षात ठेवा की कॅव्हिटी ऑफ मेड्युला कॉल्ड फोर्थ व्हेंट्रिकल ऑर मेटासेल. आणि ह्याचं जे काय रूफ आहे इट हॅज कोरॉइड प्लेक्सेस अँड इट्स रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेट सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. आणि त्याचे काय 3 ओपनिंग आहेत, पेअर ऑफ फोरामन लुस्का अँड फोरामन मॅग्नेट आहे. इतकं लक्षात ठेवायचं आहे मेड्युला ऑब्लिगेटामध्ये. ओके. देन स्पायनल कॉर्ड, पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम, फॉर्म्स लोअर एक्सटेन्शन ऑफ मेड्युला ऑब्लिगेटा. मेड्युला ऑब्लिगेटाचं लोअर एक्सटेन्शन म्हणजे तिथून पुढं काय सुरू होतं, स्पायनल कॉर्ड सुरू होतो. इट लाईज विदिन न्यूरल कॅनल ऑफ व्हर्टिब्रल कॉलम. जो काय व्हर्टिब्रल कॉलम आहे, जे लास्ट इयरमध्ये तुम्ही स्केलेटन या टॉपिकमध्ये शिकला असाल की व्हर्टिब्रल कॉलममध्ये जो काही न्यूरल कॅनल आहे तर तिथून काय होतं, स्पायनल कॉर्ड पास होतो. इट्स सराउंडेड बाय मेनिंजेस. देन CSF सिक्रेटेड बाय पिया मॅटर forms a fluid fusion around
on spinal cord and within it. Pia mater secretes CSF, cerebrospinal fluid. It forms the fluid fusion, म्हणजे स्पायनल कॉर्डच्या अराउंड आणि त्याच्यामध्ये काय असतं तर हा फ्लुइड असणार आहे. अँड इट सिक्रेटेड बाय पिया मॅटर. स्पायनल कॉर्ड जसं आता आपण म्हटलं की व्हर्टिब्रल कॉलमचं जे काही कॅनल आहे तिथून पास होतो, म्हणजे इथं मेड्युला ऑब्लिंगेटा तिथून पुढं काय असणार आहे स्पायनल कॉर्ड असतो. म्हणजे एक असा व्ह्यू दाखवलेला आहे, इथं सुद्धा तुम्ही बघू शकता. देन स्पायनल कॉर्ड ब्रॉडेस्ट ॲट अँटेरियर एअर. अँटेरियर एंडला काय असतो तो सुरुवातीला ब्रॉडेस्ट असतो अँड ग्रॅज्युअली टॅपर्स, आणि खाली जसं पुढं पुढं जाईल तसं तो काय होतं टॅपर होतो, निमुळता होत जातो. इन टू कोनस मेड्युलरिस L1 L2. कोनस मेड्युलरिस म्हणजेच काय तर मेड्युलरी कोन इथं, आणि इथं काय दिलं आहे L1 L2. L1 L2 म्हणजे काय तर इथं कोनस मेड्युलरिस आहे, हे लक्षात घ्या. काय सांगितलेलं आहे कोनस मेड्युलरिस म्हणजे मेड्युलरी कोन तयार झाला इथं. ओके कोन, आणि हा कुठं आहे L1 L2 म्हणजे लुंबार व्हर्टिब्राचे लेवल 1 आणि लेवल 2 इथं हा कोन फॉर्म झालेला आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं कोनस मेड्युलरिस. आणि कुठं L1 L2 म्हणजे काय लुंबार व्हर्टिब्राचे लेवल 1 आणि लेवल 2 अँड कंटिन्युअस ॲज थ्रेड लाईक फिलम टर्मिनली. आणि तिथून पुढं एक थ्रेड लाईक त्याचा ॲपिरन्स होतो, त्याला काय म्हटलं जातं फिलम टर्मिनली. अँड पोस्टिरियरली शोज 2 स्वेलिंग्स सर्वायकल अँड लुंबार. पोस्टिरियरली काय करतो तो परत 2 स्वेलिंग्स दाखवतो, त्याला काय म्हटलं जातं सर्वायकल अँड लुंबार. Then there are 31 pairs of spinal nerves arising from lateral side of spinal cord. स्पायनल कॉर्डच्या लॅटरल साईडहून 31 पेअर्स, म्हणजे हे जे काय लॅटरल साईड आहे तर तिथून काय होतात असे 31 पेअर काय झालेले आहेत अराइज अबाउट 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स. These nerves concentrated in region of cervical and lumbar swelling. जिथं सर्वायकल अँड लुंबार स्वेलिंगमध्ये काय होतं ते कॉन्सन्ट्रेट होतात, एकत्र येतात अँड अराउंड द कोनस मेड्युलरिस, म्हणजे एक तर कोनस मेड्युलरिस त्या कोनजवळ आणि प्लस सर्वायकल अँड लुंबारचे जे काही स्वेलिंग आहे तिथं ते एकत्र येतात, कॉन्सन्ट्रेटेड होतात. बंच ऑफ नर्व्स इन हिंड पार्ट ऑफ स्पायनल कॉर्ड अलॉंग विथ फायलम टर्मिनली कॉल्ड कॉडा इक्विना. बंच ऑफ नर्व्स इन हाइंड पार्ट ऑफ स्पायनल कॉर्ड, इथं जे काय बंच ऑफ नर्व्स आहे इथं म्हणजे हाइंड पार्टमध्ये शेवटच्या पार्टमध्ये स्पायनल कॉर्डच्या, तर त्याला काय म्हटलं जातं कॉडा इक्विना. म्हणजे त्याच्यासोबतच अजून काय असणार आहे फिलम टर्मिनली. म्हणजे स्पायनल कॉर्डबद्दल काय तर एक्सटेन्शन ऑफ मेड्युला ऑब्लिंगेटा हा एक महत्त्वाचा पॉईंट. त्यानंतर सराउंडेड बाय मेनिंजेस, आणि तिथं कोण CSF सिक्रेट करतो तो त्याच्या अराउंड म्हणजे त्याच्या अवतीभोवती असणार आहे, प्लस त्याच्यामध्ये असणार आहे CSF विच सिक्रेटेड बाय पिया मॅटर. देन स्पायनल कॉर्ड ब्रॉडेस्ट असतो, सुरुवातीला ब्रॉड असणार आहे, परत खाली जसा जसा जाईल तिथं तो ग्रॅज्युअली टॅपर्स निमुळता होत जातो इंटू कोनस मेड्युलरिस, जो कोन तयार झालेला आहे L1 L2 लुंबार लेवल 1 लेवल 2 इथं काय होणार आहे तो निमुळता होत जाईल, तिथून तो थ्रेड लाईक कंटिन्यू होईल, त्याला म्हटलं जातं फिलम टर्मिनली. ओके 2 स्वेलिंग्स दाखवतील सर्वायकल आणि लुंबारमध्ये. त्यानंतर 31 पेअर्स अराईज फ्रॉम लॅटरली काय करतात तर 31 पेअर्स अराईज फ्रॉम लॅटरल साईड ऑफ स्पायनल कॉर्ड. आणि परत पुढे काय तर जे काय बंच ऑफ नर्व्स आहे स्पायनल कॉर्डचा तर तो विथ फिलम टर्मिनली, याला एकत्रपणे काय म्हटलं जातं कॉडा इक्विना. देन TS ऑफ स्पायनल कॉर्ड. TS स्पायनल कॉर्डचा TS घेतल्यानंतर तो कसा त्याचं स्ट्रक्चर असणार आहे ते आपण बघूयात. डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅटन ड्यू टू प्रेझेन्स ऑफ डीप नॅरो पोस्टिरियर फिशर अँड शालो ब्रॉड अँटेरियर फिशर. डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅट आहे आणि हे कशामुळे आहे तर प्रेझेन्स ऑफ डीप नॅरो पोस्टिरियर फिशर. ओके पोस्टिरियर साईडला असणार जे काही नॅरो फिशर आहे त्यामुळं, प्लस शालो अँटेरियर साईडला शालो अँड ब्रॉड फिशर आहे, ह्या दोन्हीमुळं काय होतं तो डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅटन दिसतो. फिशर डिवाइड द स्पायनल कॉर्ड इनकम्प्लिटली, कारण इट डिवाइड्स स्पायनल कॉर्डला ते काय करतं तर डिवाइड करतं इन राईट अँड लेफ्ट साईड. ओके देन ग्रे मॅटर इनसाइड H शेप, हा जो काय H शेप दिसतो तो कशापासून बनलेला आहे ग्रे मॅटर आहे तिथं, आणि व्हाईट मॅटर काय असेल या बाजूला असेल व्हाईट मॅटर. ओके
द फिशर डिवाइड ग्रे मॅटर इंटू 6 हॉर्न्स. हा जे काय फिशरमुळं काय होतं तर हा 6 हॉर्न्समध्ये डिवाइड होतो आणि हे 6 हॉर्न कोणते आहेत? डॉर्सल हॉर्न, त्यानंतर असेल वेंट्रल हॉर्न, हे 2 म्हणजे हे डॉर्सल साईडचे 2, वेंट्रल साईडचे 2 आणि हे लेटरल साईडचे 2, असे किती असणार आहेत? 6 हॉर्न्स असतात. डॉर्सल 2 असतील, त्यानंतर लॅटरल 2 असतील आणि वेंट्रल साईडला 2 असतील. त्यानंतर व्हाईट मॅटर डिव्हिजिबल इंटू 6 कॉलम्स ऑर फनिक्युलाय. म्हणजे व्हाईट मॅटर आहे तो परत काय करतो तर 6 कॉलम्स किंवा फनिक्युलाय. फनिक्युलालाच काय म्हटलं जातं? कॉलम्स. ओके, जो काय व्हाईट मॅटर आहे तो डिवाइड होतो 6 कॉलम्समध्ये. त्यानंतर डॉर्सल रूट एक्सटेंड्स ॲज अ डॉर्सल हॉर्न्स एक्सटेंड ॲज अ डॉर्सल रूट. म्हणजे हा जो काय डॉर्सल हॉर्न आहे तो पुढे जाऊन काय होतो? डॉर्सल रूट. तसंच जसं वेंट्रल हॉर्न पुढे जाऊन काय होणार आहे? वेंट्रल रूट होईल. देन डॉर्सल रूट कनेक्ट टू डॉर्सल रूट गँग्लियॉन. ॲग्रिगेशन ऑफ युनिसेल्युलर युनिपोलर सेन्सरी न्यूरॉन्स. युनिसेल्युलर युनिपोलर सेन्सरी न्यूरॉन्स इथं ॲग्रिगेट होतात. इट नोन ॲज डॉर्सल रूट गँग्लियॉन. असोसिएशन ऑर इंटरन्यूरॉन लाय इनसाइड द ग्रे मॅटर. इंटरन्यूरॉन किंवा असोसिएशन न्यूरॉन आहेत त्या कुठे एकत्र येतात तर ग्रे मॅटरमध्ये. असोसिएशन ऑर इंटरन्यूरॉन गॅदर इन ग्रे मॅटर. देन रिसीव सिग्नल फ्रॉम सेन्सरी नर्व. सेन्सरी नर्वकडून याचं का फंक्शन काय तर सेन्सरी नर्वकडून जे काय सिग्नल आहे ते रिसीव करणं, त्याचं इंटिग्रेट करणं आणि डायरेक्ट रिस्पॉन्स टुवर्ड द मोटर न्यूरॉन्स. म्हणजे सेन्सरी नर्व जे काही इन्फॉर्मेशन असतील ती अगोदर रिसीव करणं, त्याच्यावरती काम करणं, एक्झॅक्टली काय सिग्नल आलेला आहे आणि त्यानंतर ते जे काही कमांड आहे ती कुठं देणं तर मोटर न्यूरॉनला, लाईंग टुवर्ड्स द वेंट्रल हॉर्न. वेंट्रल हॉर्न टू काय केली जाते ती जी काही कमांड आहे ती दिली जाते. देन लॅटरल हॉर्न्स या न्यूरॉन ऑफ ANS. जे काही लॅटरल हॉर्न आहेत तर तिथं काय असणार आहे? ॲटोनॉमस नर्वस सिस्टेम. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन डिटेल बघणार आहोत. नर्व अरायझिंग फ्रॉम दीज न्यूरॉन्स इमर्ज आउट फ्रॉम वेंट्रल रूट ऑफ स्पायनल नर्व. ह्या काही नर्व्स इथून येणार आहेत. नर्व्स अरायझिंग फ्रॉम दीज न्यूरॉन्स तर त्या कुठं इमर्ज होतात? इमर्ज आउट फ्रॉम वेंट्रल रूट ऑफ स्पायनल नर्व्स. म्हणजे जे काही लॅटरल हॉर्न्स मध्ये येणाऱ्या जे काही नर्व्स आहेत, न्यूरॉन्स आहेत त्या कुठून बाहेर पडतील तर वेंट्रल रूट ऑफ स्पायनल नर्व. ओके, तर परत एकदा सांगते की व्यवस्थित हे 3-4 वेळा वाचा. देन व्हाईट मॅटर कन्सिस्ट ऑफ मेनली बंडल ऑफ मायलिनेटेड नर्व फायबर कॉल्ड असेंडिंग अँड डिसेंडिंग ट्रॅक. व्हाईट मॅटरमध्ये परत इट कन्सिस्ट ऑफ असेंडिंग अँड डिसेंडिंग ट्रॅक. ओके, या व्हाईट मॅटरमध्ये असणार आहे. देन ascending track conduct sensory impulses from spinal cord to brain and lie in dorsal column. Ascending track conduct the sensory impulses conduct करणं from spinal cord to brain and lie in dorsal column. Then descending track conduct motor impulses. इथे लक्षात ठेवायचं ascending conduct sensory impulse, descending track conduct motor impulse from spinal cord to brain and lie in dorsal column, and it conduct the motor impulses from brain to lateral and ventral funiculi of spinal cord. The functions: spinal cord is main center for most reflex action, provides pathway for conduction of sensory and motor impulses. Sensory motor impulses conduct करणं टू अँड फ्रॉम ब्रेन, म्हणजे ब्रेनकडे पाठवणं आणि ब्रेनकडून परत कंडक्ट करणं. अँड इट प्रोव्हाइड्स द नर्वस कनेक्शन टू पार्ट्स ऑफ बॉडी. ओके, हे फंक्शन झालं स्पायनल कॉर्डचं. तर रिफ्लेक्स ॲक्शन जे आहे तो पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल बघणारच आहोत. तर मी जास्तीत जास्त सोप्या पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आता हे तुम्हाला एकाच वेळी समजण्याबरोबर रिपीट केलेलं आहे. 2-3 वेळा तुम्हाला वाचावं लागेल. याची हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा, त्या नोट्स लिहून काढा, परत वाचा, मग तुम्हाला बेटर वेनं समजेल. आणि काही या टॉपिकशी रिलेटेड काही शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जितकं मला शक्य आहे तितकं मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे खरं इतकं इझी नाही आहे, तुम्हाला पण थोडं एफर्ट्स घ्यावे लागतील. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.
आणि पुढचा व्हिडिओ लवकरच नक्कीच लवकर घेऊन येईन. खूप गॅप पडलेला आहे माहिती आहे मला, तर नक्कीच मी लवकरात लवकर दुसरा व्हिडिओ बनवेन. थँक्यू.